हॅलो नमस्कार, मी स्नेहल कुकिंग अँड स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चिकन सुक्कं पातळ। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात हळद, मीठ, गरम मसाला हे मिक्स केलेलं आहे आणि 1 चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा भाजायला ठेवला आहे आणि हे त्याच्यात मी आता मिक्स करून घेणार आहे। हे इथं छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर मी एक प्लेट ठेवून त्याच्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे। ते पाणी गरम झालं की मी त्याच्यात ओतून घेणार आहे। आता इथे मी दुसरीकडे ठेवून घेते आणि ते मी तोपर्यंत मसाला चिकन जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी मसाला करून घेते। तर इथं मसाल्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली। 2 कांदे, 2 छोटे टोमॅटो चिरलेत ते भाजायला मी टाकले कढईमध्ये। छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे। 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। तर इथे माझा कांदा टोमॅटो भाजून झाला आहे। इथे मी सुकं खोबरं ऑलरेडी भाजलेलं आहे माझ्याकडे, ते मिक्स केलं आणि 1 लसणाचा कांदा, आलं तर हे मी बारीक करून घेतलं। इथे मी 2 चमचे तेल टाकलं कढईमध्ये। इथं माझं चिकन पण शिजले। इथे मी मसाला केलेला त्यातला अर्धा मसाला मी सुक्यासाठी टाकत आहे आणि अर्धा मसाला ठेवणार आहे रश्श्यासाठी। तर मी अर्धा मसाला तेलात टाकून छान भाजून घेतला। भाजत त्याच्यात 1 हळद टाकली, थोडंसं गरम मसाला टाकला आणि हा माझा घरचा मसाला आहे, हे मी 3 चमचे टाकला। छान असं भाजून घेतलं। कढईला तेल सुटस तोपर्यंत बघा कढईला मसाला सुटलेला आहे, म्हणजे माझा मसाला छान भाजून झालेला आहे। तर आता ह्याच्यात मी हे चिकन माझं शिजलेलं आहे, तर हे मी चिकन ह्याच्यात घालून घेणार आणि छान मिक्स करून घेणार। ह्यात थोडंसं अळणी पाणी घालते 1 पळी, त्याच्यातच चिकन छान मी शिजवून घेणार, त्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान लागते। आणि ते मी आता पातेलं गरम करायला ठेवले। आता पातेल्यात मी गरम झालं पातेलं की इथे मी 2 चमचे तेल टाकणार, हा राहिलेला मसाला त्याच्यात टाकणार आणि ह्याच मसाल्यात परत मसाला छान भाजून घेते। त्याच्यात परत गरम मसाला, चटणी, माझा घरचा मसाला हे मिक्स करून घेतलं, छान भाजून घेतलं। थोडंसं 1 चमचा मीठ टाकलं, कारण मीठ आधी पण टाकलेलं आहे त्यामुळे बेतानच टाका। आणि हे राहिलेलं अळणी पाणी मी त्याच्यात ओतून घेतलं। तर हा छान माझा रस्सा झालेला आहे टाकून, आणि तर माझं सुक्कं पण तयार आहे। बघा किती छान दिसतंय, मस्त मसालेदार। ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हा बघा माझा रस्सा किती छान कट आलाय रश्शाला पण। ह्याच्यावर पण मी थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि हा माझा सातारा स्पेशल सुक्कं आणि पातळ तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।